हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवलं होतं मस्त असं झणझणीत रसरशीत खारं वांगं. त्यासाठी इथे मस्त असे काटेरी 3-4 वांगे घेतले, स्वच्छ धुवून घेतले, देठाकरचा थोडासा भाग कट केला, उभ्या चिरा देऊन घेतल्या आणि पोहण्यासाठी हे वांगे बाजूला पाण्यामध्ये ठेवून दिले म्हणजे काळे पडणार नाहीत. आता कढईमध्ये मी मस्त शेंगदाणे, खोबरं भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, थोडंसं आलं, थोडं लसूण, भरपूर कोथिंबीर आणि एक टोमॅटो छान असं आबडतोबड वाटण तयार करून घ्यायचं. आता हे वाटण एका प्लेटमध्ये ॲड करायचं. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा जिरेपूड टाकली आणि वरून चवीनुसार मीठ टाकलं. छान हा मसाला एकजीव करून घेतला आणि ठासून ठासून हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा. चला आता करूया फोडणीची तयारी. कढईमध्ये 2 चमचा तेल ॲड केलं, त्यामध्ये टाकला थोडासा कढीपत्ता, उरलेलं वाटण त्यामध्ये टाकलं, छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे वांगे ॲड करायचे आहेत. तेही आपल्याला मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचे. चला आता झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं आपल्याला हे वांगे शिजू द्यायचे आहेत. आता 2 मिनिटांनी झाकण काढायचं. परत एकदा हलक्या हाताने हे वांगे परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. चला तुम्हाला आवडेल तसं पाणी टाका. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं तर त्यानेच पाणी टाकलं आहे थोडंसं धुवून. चला परत एकदा झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं आता आपल्याला हे छान वांगे शिजू द्यायचे आहेत. 5 मिनिटांनी परत झाकण काढायचं. थोडंसं टोचू देऊन बघितला चाकूनी. छान असे वांगे तयार आहेत. मस्त झणझणीत रसरशीत खारं वांगं. चला नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त आता गरम गरम हे वांगं खाऊन घ्यायचं. थँक्यू.